सगळ्यांना नमस्कार. चला तर तुम्ही म्हणता काय चाललेलं आहे. चला पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी. होळीला नैवेद्य दाखवायचा म्हटल्यानंतर तर स्वयंपाक करावा लागेल. इकडं मस्तपैकी भात शिजायला घातलाय, गुळवणी झालेलं आहे आणि इकडं छानपैकी वाटून डाळीची भजी करायची आहेत. भज्याचं सगळं साहित्य घेतले, कांदा, कोथिंबीर, लसूण, हो थांबा भरून देते, आणि ह्याच्यात मिरची, आणि इकडं आमटीचं सगळं सामान काढले. ह्याच्यात कोथिंबीर, लसूण आणि काय म्हणतात त्याला, कांदा बारीक केलाय, परत तिथं खोबरं, कोथिंबीर, परत ना ही डाळ, आणि इकडं दूध तापायला घातले मस्तपैकी. तिकडं आत्याचं पुरण वाटायचं चाललंय छान छान. इथं येळवणी आहे, ह्याच्यात आमटी कढाई घालणार आहे. आता इथं झालंय माझं एवढं हे करे की आमटी कढाई घालायची, भजी कुरडे सगळं तळायचे. तुम्हाला सगळा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा. आता कसं चाललंय आमच्या आत्याचं पुरण दळायचं काम, मस्त छान छान. तिकडं कणिक मळून ठेवली झाकून. आता इथं भात तर शिजला, आणि हो का डाळ वाटते मी. डाळ वाटायची मस्तपैकी. हरभऱ्याची डाळ भिजाई घातली होती, बेसन पीठ दळून आणायचं लक्षातच नाही, म्हणून डाळ भिजाई घातली. आता छान ही वाटून घेतलं, आणि हे आता मस्तपैकी त्याची भजी करायची छान छान अशी वाटून डाळीची भजी. आणि कटाच्या आमटीन भजी, कुरडईन ही लई चाला काय काय चालू आहे. बापू बाहेर हाका मारतात मला. ती मोठ्या 2 पिशव्या घेऊन चल भरू, ती त्या दिच्यासारखं भरून दे. नसन केली शोरूम तिथंच असलं तरी गाडी सणासुदीच आहे का नाही, पेमेंट पाठवावं लागेल तिचं, किती झालंय किती नाही. ती देत नाहीत तशी, आधी तिथं लगेच पेमेंट द्यावं लागतं. मग आता विचारून यावं लागेल, त्यांना फोन करावं लागेल किती झाल्यात. जायचं असलं तर जा, फालतू मध्ये हेलपाटा कशाला, कटाळा झोपलेलं परवडून जा मग. आणि पिशव्या घे मोठ्या, ती चलत्या. हिचा पण आराम चाललाय हो का. आता मस्त तिथं होळी ही पेटवायची. चला पटापटा. छानपैकी आमटी तर झालेली आहे. कसं काय मस्त छान अशी मोहावरली बघा. आत्या लय मोहरून गेल्या बघा ती कसं होईल. आणि इकडं निवेद्य करायचं चालल्यात, आणि हो का माझं चाललंय तळायचं. ही केली गोम, आणि ही काय आत्या, हा ही चू आणि ही गोम म्हणतात होळी टाकावी लागते म्हणून ते तळून घेतले. इकडं कुरडई पापड सगळं तळ्यात हो का. रिअल कुरडई तुम्हाला फुगलेली बघायची असली तर एक नंबर. कुठं गेली छान हो का. अशा मस्त सुंदर अशा फुगतात कुरड्या. हे नाचणीचे पापड मी आता सध्या तळलेत, आणि हे तांदळाचे पापड, आणि हे आपले ह्याचे पापड, उडदाच्या डाळीचे पापड. असे हे सगळं तळून ठेवलेले मस्त. आणि इकडं बेसन कालवले वाटून डाळीचं. आता भजी घेते पटकेने तळून, तर इकडं निवेद लाटायचं होत्यात होळीसाठी. आमटी उखळी, गुळवणी, भात सगळं झाले. आता चला तुझं काय, तू थोडा वेळ वरडूच नको. आणि हे दारातलं पण आता हे सगळं थोडंसं स्वच्छ करून घ्यावं लागेल होळी पेटवायची म्हणल्यावर. तिकडं गई बघती माझ्याकडं. हा तिथे ग व्हिडिओसाठी किती हे झालं काय बाया, माझे तू फजिती एकटे चालले मम्मी जाते तिकडं. तिकडे चालल्या पोळ्या मस्त पैकी छान पैकी. इकडं हो का निवधी भरलं मी. घरची डाळ, घरचं गहू. ही बघ मला ह्या आजीने रोट पण भरून दिलं. आता व्हिडिओ काढ पोळी फुगली, व्हिडिओ काढ. मी पाणी प्यायला गेलते, अशी वरडत होती ना. पाणी प्यायला गेली, पण कसं होतं पोळ्या फार झाल्या तरी तुम्ही व्हिडिओ काढीन ना म्हणलं. आता काय करायचं सांगा बरं. आता पोळ्या भाजत होती, मला व्हिडिओ काढू का पोळ्या भाजू का. आता अशापैकी मस्त पोळ्या टोपलं भरलं छान पैकी. पोळ्या मस्त झाला. एक पोळी राहिली, बघा चपात्या राहिल्या, झाला स्वयंपाक. देवाला निवड दाखवायचा हळी. आता मी तू काय कर, पटदिशीने रांगोळी घे काढून. थांब किती मम्मी करते काय म्हणतात ते. येवाळ्या स्वयंपाक झाला मस्त पैकी. बेसनाचं काय चालू वाटलं तिकडं वय काय माहिती. पैचं निवेदन चालू हॉटेलवरती कामगारांची भांडणं झाली वाटतं, हा. काहीतरी असं झालं मला. असं तर नंतर काढून
इकडे मम्मी झाडून काढते. हो होय बाबा, मी एक विचारू का? तुम्ही ती बनेल आहे ती विण का करता? बनेल फाडूनच टाकणार खाली घेऊ असं करू म्हणते का? हा म्हणजे गावठी स्लॅब आहे. नको आपलं तुम्ही इनच करा, ह्याच्यातले बकवास वाटताय. आता तू पण नीट केल्या म्हणली नको नको इनच करा. नाही लावून द्या. अन्या जगावऱ्या गोळा कर. अन्य गावऱ्या गोळा कर. अन्याला एक बिझनेस टाकून देतो म्हणलं मोठा. टाकू की आपण? तिकडे इकडे थांब. अरे मला का फिरवताय मग? थांब इकडे. अन्याला म्हणलं तुला मोठा बिझनेस टाकून देतो. तर अन्याचा पप्पा बसल्या बसल्या पप्पा मला काही बोलत पप्पा बसले तर आणि मी हा म्हणलं की झालं काय पकवलं. तू अन्या इथे येऊन बोलतो. तरी करायचं दादा तिथे बोला. सुट्टी उन्हायचं सुट्टीत करू. शिक कुठल्या थांबा फुफुट्यात नका उभं राहा, माझं डोकं खराब होईल. तो काय म्हणते? अरे लास्ट नको रे लाज दादा. अरे नको रे लाज. अन्य काय दिसते काय मी काय ना अन्य काय फोटो काढून बरं राहून व्हिडिओ चालू. कशी वाटते जोडी? मम्मीला म्हणलं ठीक होत. अन्य अन्य मोठं झालंय मग काय. माझ्या आता कोणते 5.4 झाले असेल. असं कसं लागतं? 4 किती बोट? 3च बोट राहिलेत अन्य माझ्या एवढा व्हायला. हा माझी होईल की 6 फूट उंची होईल की. आणि किती किलो भरते ते? ते 54 काय बोलते. अगं रेशमा थांबती. अगं आज पोळ्या चालल्यात. पप्पालाच काही काम आहे ना पप्पा? पोळ्या आज सुट्टी हॉटेल बंद आहे ना आता. जे घरात बंद केलं ते घरात जाऊन खाल्ले त्याला लय मारलं मग. आई त्यामुळं ते पैसे येईल. आपल्याला पर्शियन कट आणायची हो बघा. आताच्या आहे तसली फालतू व्हिडिओच लय पळते. फालतू व्हिडिओ तर लय पळते हाय ना पप्पा? आता फालतू होईल. ती म्हणती लय, ते सगळं जाऊ. मम्मी कशी म्हणती लय पानचाटगिरी झाली, राहू द्या. काय पंचायतगिरी चालली. नियमीच राहिली जावायचं. नियमीच दिसत नाही सगळ्यांना. नेहमी नच नच काय गाणं फिरत नाही तर जास्त नाच नाच काय नच रे मोरा आंब्याच्या बनत नच रे आंब्याच्या बनात नच. नाही मला नाही येत ना. अन्य नच. कॅमेरा पुढे आला की मला काय करावं ते कळत नाही. अरे अन्य अंगू का नाही केली आज? केली की. काय बोलतो? विचारलं नाही. अन्य तर लय भारी डान्स करतो, माझ्यापेक्षा भारी अण्णा डान्स करतो. अन्याने अंगू नाही केली. काय माहिती आता. केली काय खोटं बोल. असं नाही मग मी बळजबरदस्ती करायला लावली. नाही केली. केली. काय करते आम्हाला काय सण सुद्धा आहे का पोरे? काय तुम्ही आता फिरून फिरून आला की संसद म्हणताय. आलो काही कुरिअर पोच करून आलो बारामती. ओ सॉरी, येड मटा. मला काय माहिती, मला माहिती असतं तुम्ही म्हणलं. तुला माहित नसतं मग बोलाय कोण सांगत तुला? आता तुम्ही तर ती दिसलं ना, तुम्ही मस्त वेगळे टाकाटाक म्हणजे आपले कपडे बिपडे घालून. टकाटक का जाती इद्र्यावनी. हा असू देव. असू द्या. चला नमस्कार. आता होळी होळीच्या समद्यांना शुभेच्छा. फक्त एक मस्तीचा पार्ट होता. आणि होळीला एक नारळ फोडतो पदशीर. हा आता तुम्ही कशी पेटावता काय माहिती होय. हा हा दाखवू की त्यांना का? हा आता आमची धावतो तुम्हाला देवा फुड आपली. हो आमचा देव हाय पदशीर इकडं. आता तुमचं देव असते पण ते आपलं तिकडं असतात आपलं किचन घरात. असू द्या. नमस्कार समद्यांना. त्याला शुभ संध्याकाळ सगळ्यांना. सगळं आवरलं. हा अंधार तर पारच पडलाय. आमच्या ज्ञानेश्वरीने अशी रांगोळी काढली हो का. आणि आता इथं होळीचं तर होळी पेटवायचं काम चालू आहे. तिने रांगोळी ही काढून घेतली. चला तुम्हाला तर दाखवते आता पाठीमागच्या कॅमेराने सगळं व्यवस्थित दाखवते. हो का.
इकडं आता गौऱ्या हे आणल्यात, नैवेद्य आणलाय, नारळ आणलाय. आता हळदी कुंकून ते तिकडे गेल्या होत्या देवाला दाखवायला, ते आल्यात. म्हणलं थांब आता ह्याला ऊस लावत्यात. आणि काय झालं, सकाळी मी सगळाच ऊस तोडला. बघू आता कसं करायचंय. हो का अण्णा, ज्ञानेश्वरी चला चला लवकर, पार दिवस मावळोय, पारचा अंधार पडलाय. आणल्याला वरण म्हणले हसते ती. चला आणि अण्णा जा की. थांब की व्हिडिओ बंद करून दे की. व्हिडिओ टाक. पागली येतो. बंद कर. अण्णा जा की बापूच्या माग. चला चप्पल घालून नसतं. चला अरे आम्ही आमच्या दारातच होळी केली. मला सगळ्यांनी वाटायचंच असतं अण्णा. चला की तुम्ही दोघी बी. नेनू किती हा घालायचं असेल बट हा वाढा. आय एम बनी. किती झालं? काय आणलं म्हणजे? देवाला निवड दाखवायचा आहे की अजून? वरट की मोठे मोठे मी. पाच येड सगळा दूर झालेला आहे. काय सांगू, गवऱ्या थोड्या वडल्या असल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आमची दारातच होळी झाली मस्तपैकी. व्हिडिओ काढा, फोटो काढायचा होता मला. आता राहू दे, फोटो व्हिडिओ चालू केलाय मी. आणि आता सगळ्यांना शुभ संध्याकाळ. तुम्ही तर होळीचं सगळं बघितलेलंच आहे. आणि आता होळी पण पेटलेली आहे. मग अशी थोडीशी ओढलंय ना खाली, आता सगळं सारून ही काढलं, मस्त रांगोळी काढलेली आहे. आणि होळी पण आता पेटलेली आहे. तर हा व्हिडिओ मी तर सगळ्यांना संपवते. आणि सगळ्यांनी पुरणपोळी खायला या. आज सगळ्यांची इथं पुरणपोळी असते होळीची, पण तरी मी आपलं तुम्हाला म्हणते. आणि इथं सगळं इचू गोम ही सगळं जाळात टाकलंय. ती एक शास्त्र आहे म्हणतात. होळीत गोम इचू हे सगळं टाकलं का नाही, जाळलं म्हणजे निघत नाही, असं काही तर त्याचं शास्त्र आहे. पण असं पुढं जे चालत आलेलं आहे ते आत्यांनी सांगितलं आहे तुम्हाला. तर बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री.